पाणी असतानाही पाणी दिलं जात नाही. का दिलं जात नाही याचा शोध आम्ही आयुक्ताला लावायला सांगितलं. आम्हाला येणाऱ्या 48 तासामध्ये याचा शोध लागला पाहिजे. आज आमचे अप्पा राजन नाईक अप्पा हे आमदारपदी नियुक्ती झालेली आहे. आज 35 वर्षाची सत्ता त्यांनी उडवून लावलेली आहे. राजन नाईक अप्पा आज आमदार झालेले आहेत आणि या सगळ्याच लाडक्या बहिणी खूप आनंदी आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी विरार येथील विमानतळ हॉटेलमध्ये पैसे वाटप प्रकरण राज्यात नव्हे तर देशात गाजले होते. अशा नालासोपारा विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचा मोठ्या फरकाने पराभव करून महायुतीचे राजन नाईक हे निवडून आले आणि आमदार झाले. या विजयात मोठा वाटा असलेल्या लाडक्या बहिणींचा आशीर्वाद घेण्यासाठी व नवनिर्वाचित आमदार राजन नाईक यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी नालासोपारा येथील भाजपा जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी शुभेच्छा कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी करण्यात आलं होतं. यावेळी लाडक्या बहिणींनी नवनिर्वाचित आमदार राजन नाईक हे मंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली. आज लाडक्या बहिणीने तुम्हाला ओवाळणी केलेली आहे. तुम्ही लाडक्या बहिणीला ओवाळणी म्हणून काय देणार आहात? त्यांचा भाऊ हा त्यांचं जीवन सुसह्य होण्यासाठी त्यांच्या नुसतं सुखात नाही तर त्यांच्या दुःखातही कायम त्यांच्या साथ राहील असा विश्वास मी त्यांना दिलेला आहे. आणि सरकारी ज्या योजना आहेत आमच्या मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या सर्वांच्या लाडक्या देवाभाऊंनी जी योजना आणली, आदरणीय पवारसाहेबांनी जी योजना आणली आहे, दादांनी ती योजना आम्ही लोकांपर्यंत पोहोचवू. ते लोकांचे आता 21 रुपये होत आहेत. अनेक योजना केंद्र व राज्य सरकारच्या माझ्या माय भगिनीसाठी आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत. या ठिकाणी जो पाण्याचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, त्यासाठी काय तुम्ही करणार? आम्ही पाणी प्रश्नासाठी आज आयुक्तांना भेटले. प्रश्न अत्यंत पाणी असतानाही पाणी दिलं जात नाही. का दिलं जात नाही याचा शोध आम्ही आयुक्ताला लावायला सांगितलं. आम्हाला येणाऱ्या 48 तासामध्ये याचा शोध लागला पाहिजे. पाणी असूनही का दिलं जात नाही वसंतनगरी वर्षा सिटीला, ग्लोबल सिटीला वगैरे, त्या संदर्भात आम्ही त्यांना जाब विचारला. ते आम्हाला 2 दिवसाच्या संदर्भात उत्तर देतील. आरोग्याच्या प्रश्नासाठी आपण काय करणार? आरोग्यासाठी हॉस्पिटलचा विषय, हॉस्पिटल फक्त कागदोपत्री मंजूर करण्यात आला आहे. ती जमीन आधी कलेक्टरच्या ताब्यात आहे. कलेक्टर मंत्रालयात जाईल, लिगल ॲडवाइस कलेक्टर घेतात असं आयुक्तांनी आम्हाला सांगितलं. आम्ही आता कलेक्टरशी भेटू आणि मंत्रालय यासाठी लिगल डिपार्टमेंट प्रयत्न करू आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. जमीन महापालिकेला हँडओव्हर करून तिथे लवकर हॉस्पिटल काम चालू करू. आज आमचे अप्पा राजन नाईक अप्पा हे आमदारपदी नियुक्ती झालेली आहे. आज 35 वर्षाची सत्ता त्यांनी उडवून लावलेली आहे आणि आमची अशी इच्छा आहे की त्यांना मंत्रिपद मिळावी. ही आमची मनापासून सगळ्यांची इच्छा आहे, सर्वांची इच्छा आहे आणि हे त्यासाठी आम्ही पुढे अप्पांना सपोर्ट करणार आहे. ज्या वेळेला निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली त्यावेळेला या सगळ्या लाडक्या बहिणी अशाच आल्या होत्या. आप्पांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांना उमेदवारी भेटल्यानंतर त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. राजन नाईक अप्पा आज आमदार झालेले आहेत आणि या सगळ्याच लाडक्या बहिणी खूप आनंदी आहेत. प्रत्येकीने मला संपर्क केला की ताई आम्हाला आप्पांना भेटायचं आहे, आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे, आम्हाला त्यांची ओवाळणी करायची आहे. आणि आज या सगळ्या जणी एकत्र आप्पांना भेटण्यासाठी, त्यांचं अभिनंदन करण्यासाठी इथे आलेल्या आहेत. त्यांनी आप्पांना ओवाळलेलं आहे. आजपर्यंत राजन नाईक हे आमचे आप्पा होते, आमच्यासाठी ज्येष्ठ बंधू, आमचे ज्येष्ठ पिता होते. पण आज आमचे आप्पा आमदार झालेले आहेत. हा आनंद आमच्यासाठी खूप मोठा.